लर्न विथ मिलिंद देशपांडे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ज्ञानार्थींचं परत एकदा स्वागत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी काही करिअर ओरिएंटेड टिप्स मुलांकरता दिल्या होत्या, ज्यामध्ये मला बरेचसे कॉमेंट्स मुलांचे आले की खरोखरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे माझ्या करिअरमध्ये बदलाला काही धोके निर्माण करेल का। पण एक लक्षात घ्या की आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून तुम्ही तुमचं काम सहज आणि सोप्या रीतीने करू शकतात। तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये करिअर करत असताल तर त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा कसा वापरला जाईल आणि कशा पद्धतीने तो बदल करेल हे शिकून आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करा। त्यामुळे कोणत्याही कारणाने यामध्ये घाबरून जायचं कारण कोणालाही विद्यार्थ्याला नाही आहे, किंवा त्या पद्धतीनं ते शिकून घेण्याचा तुम्ही काय करा, प्रयत्न करा। शेवटी बदल हे होत राहणार आहेत, टेक्नॉलॉजी बेस बदल होणार आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बदल होणार आहेत। ते व्यवस्थित समजून घ्या आणि ते बदल माझ्या करिअरमध्ये मी कसे वापरू शकेल याचं ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा। तर आज जो माझा व्हिडिओ आहे तो सुपरवाइज लर्निंगमधला एक जो प्रकार आहे ज्याला लॉजिस्टिक रिग्रेशन असं म्हणलं जातं, त्याबद्दल मी थोडी तुम्हाला माहिती देणार आहे। तर चला आपण सोप्या मराठीत आपलं समजून घेऊयात की लॉजिस्टिक रिग्रेशन म्हणजे काय आहे, कशा पद्धतीने ते काम करतं आणि त्याचं एक छोटासा प्रोग्राम्स देखील आपण काय करणार आहोत, बघणार आहोत। तर यापूर्वीच्या माझ्या जे व्हिडिओज आहेत त्यामध्ये मी अतिशय सोप्या आणि सहज पद्धतीने बेसिक कन्सेप्ट्सपासून वेगवेगळे प्रकार आणि वेगवेगळे मशीन लर्निंगमध्ये कशा पद्धतीनं वापर केला जातो याच्या कन्सेप्ट्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत। त्या व्यवस्थितरित्या समजून घ्या आणि त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं काम करा। आता लॉजिस्टिक रिग्रेशन काय करतं हे समजून घ्या की नॉर्मल रिग्रेशनमध्ये आपण जेव्हा काम करतो, लिनियर रिग्रेशनमध्ये ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबलचं आपण काय करतो, रिलेशनशिप सेट करतो। पण आता माझ्याकडे असा प्रकारचा डेटा सेट आहे ज्याच्यामध्ये मला काय करायचं आहे, क्लासिफिकेशन करायचं आहे किंवा कॅटेगरीजवर आधारित मला काय करायचं आहे, प्रिडिक्शन करायचं आहे। मग लॉजिस्टिक रिग्रेशन काय करतं, याच्याकरता मशीन लर्निंगमध्ये काम करतं। मग हे काय करतं बेसिकली की जे काही तुमचा डेटा सेट आहे तो वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये क्लासिफाय करतो, म्हणजे सेपरेट करतो तो। की आता एक उदाहरण तुम्हाला मी देतो की मेल्स मला येतात, तर हे येणारे मेल्स स्पॅममध्ये आहे का स्पॅममध्ये नाही आहे, म्हणजे मी काय केलं, दोन कॅटेगरीज डिवाईड केल्या किंवा दोन त्याचं क्लासिफिकेशन केलं। मग ते कसं करणार की काही मेलमध्ये येणारे जे वर्ड्स आहेत त्या वर्ड्सवर आधारित मी काय करेल, ते स्पॅम आहेत का नॉन स्पॅम आहेत हे चेक करेल। आता असं गृहीत धरा की माझ्या मेलमध्ये काही विनिंग लॉटरी आहे, प्राइजेस आहे किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द येत असतील तर नक्कीच ते काय असतील, स्पॅम असतील। पण ऑफिशियल कम्युनिकेशन, ऑफिशियल मीटिंग्स असे काही शब्द येणार असतील तर ते नॉन स्पॅममध्ये जातील। तर हे काय केलं आपण, क्लासिफिकेशन केलं। मग हे क्लासिफिकेशन जे आपण करतो याला बेसिकली काय म्हणतो आपण, बायनरी क्लासिफिकेशन। मशीन किंवा कॉम्प्युटर हे काय करतं, बायनरीवर काम करतं, म्हणजे 1 किंवा 0मध्ये काम करतं। मग लॉजिस्टिक रिग्रेशन पण ह्याच पद्धतीचं काय करतं, काम करतं। आता तुमच्या स्क्रीनवर एक डेटा सेट दिसतो आहे ज्याच्यामध्ये मी माझं उदाहरण हमेशा विद्यार्थ्याच्या करता घेत असतो की पास आहे का फेल आहे, म्हणजे मला काय करायचं आहे, क्लासिफाय करायचं आहे। मग विद्यार्थी असतील मग त्याच्या गुणावर आधारित मी काय करणार आहे, त्याचं क्लासिफिकेशन करणार आहे की समजा 75% गुण पडले तर तो पास होईल, 75पेक्षा कमी आले, 42 आले तर नापास होईल। म्हणजे मी काय केलेलं आहे, याच्यामध्ये क्लासिफाय केलेलं आहे दोन प्रकारचं रिझल्ट्स, ज्याला आपण काय म्हणतो, पास किंवा नापास। लिनियर रिग्रेशनमध्ये आपण काय केलेलं आहे, हे रिझल्ट्समध्ये दाखवलं की पास आणि फेल। आता लॉजिस्टिक रिग्रेशनमध्ये काय होतं, याला आपण क्लासिफाय करतो बायनरी मेथड्सने, की उदाहरणार्थ जर पास असेल तर त्याला आपण 1 म्हणूयात किंवा नापास असेल तर त्याला काय म्हणूयात, 0 म्हणूयात। यापूर्वीच्या माझ्या डेटा प्री प्रोसेसिंगमध्ये काही संकल्पना ह्या पद्धतीच्या मी तुम्हाला दिल्या होत्या
की जेव्हा माझ्याकडे आलेला डेटा सेट आहे त्या डेटा सेटला मला काय करावं लागेल, प्री प्रोसेसिंग करावं लागेल. मग तो डेटा प्री प्रोसेसिंग केल्यानंतर त्याला मला स्केलिंग करावं लागेल. हे देखील मी त्या व्हिडिओमध्ये अतिशय सहज आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर जर बघितला नसेल व्हिडिओ तर नक्कीच बघा, जेणेकरून तुम्हाला हे समजण्यास सोपं जाईल. तर चला आपला व्हिडिओ आपण सुरू करूयात. बाय लॉजिस्टिक रिग्रेशन. ॲज युजल पायथॉनची प्रोग्रामिंग लँग्वेज आपण वापरत आहोत. आता यामध्ये मला जे लॉजिस्टिक रिग्रेशन वापरायचं आहे ते तुम्हाला दिसतं ह्याच्यामध्ये, की स्कायलर्न नावाची जी लायब्ररी आहे पायथॉनची, त्याच्यामध्ये हे सगळे टूल्स दिलेले आहेत. लिनियर रिग्रेशनमध्ये देखील तुम्ही ते पाहिलेले असेल. आता याच्यामध्ये आपण काय केलेले, जे मॉडेल क्रिएट करणार आहोत ते लॉजिस्टिक रिग्रेशन वापरून करणार आहोत. इथे तुम्हाला एक दिसतं आहे लाईन, फ्रॉम स्कायलर्न लिनियर मॉडेल इम्पोर्ट लॉजिस्टिक रिग्रेशन. म्हणजे आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये लॉजिस्टिक रिग्रेशनचं मॉडेल क्रिएट करणार आहोत. आणि आपल्या नॉर्मल लायब्ररीज जे आहेत ते आपण ॲज युजल इम्पोर्ट केलेले आहेत, जे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत. आता आपला डाटासेट जो आहे तो ह्या पद्धतीचा आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे नावं आहेत, त्याचे मॅथमॅटिक्सचे मार्क्स आहेत, सायन्सचे मार्क्स आहेत. आणि आता आपण रिझल्ट काय करतो आहे, तो पास किंवा नापासमध्ये देतो आहे. म्हणजे जर तो पास असेल तर आपण त्याला 1 म्हणू, जर नापास असेल तर आपण 0 म्हणू. म्हणजे याला काय केलं मी, इथे बायनरी क्लासिफिकेशन केलेलं आहे. म्हणजे इन्स्टेड ऑफ पुटिंग पास ऑर फेल आपण काय केलं, त्याला बायनरीमध्ये त्याला प्रेझेंट केलेलं आहे. त्या डेटाला आपल्या सेटला या पद्धतीचं क्लासिफिकेशन केलं. त्यानंतर ॲज युजल मी सांगितलं की फीचर आणि टार्गेट व्हेरिएबल्स मला काय करायचं आहे. माझा टार्गेट व्हेरिएबल जो आहे तो आहे रिझल्ट, म्हणजे पास आहे का नापास आहे. आणि तो कशावर आधारित आहे, त्याच्या मार्क्सवर, म्हणजे मॅथमॅटिक्स आणि सायन्सचे मार्कवर. याचं मी काय केलं, फीचर आणि टार्गेट व्हेरिएबल्स इथे सेट केले माझ्या डेटा सेटमधून. त्यानंतर स्केलिंग नावाचा प्रकार केला. हा देखील एक व्हिडिओ मी यापूर्वी सांगितलेला आहे. स्केलिंग करणं म्हणजे काय, एका रेंजमध्ये तो जर डेटा स्कॅटर्ड असेल तर प्रॉपरली त्याला काय करावं लागेल, तुम्हाला स्केल करावं लागेल. तो व्हिडिओ देखील बघा, की जी माझी स्केलिंग रेंज आहे ती 0 किंवा 1 याच्यामध्येच आहे. मग माझा डेटा जो आहे तो त्याच्यामध्येच मला काय करावं लागेल, स्केल करावं लागेल. मग इथे स्केलर नावाचं फंक्शन आपण जे आहे स्टँडर्ड स्केलर नावाचं ते वापरलेलं आहे. या पूर्वीच्या लिनियर रिग्रेशनमध्ये आपण स्केलिंग केलं नव्हतं, पण लॉजिस्टिक रिग्रेशनमध्ये मला स्केलिंग करणं जरुरी आहे. आणि अतिशय महत्त्वाचं, जो तुमचा डेटा सेट आहे तो शक्यतो 80% हा ट्रेनिंगला जातो आणि 20% जो आहे तो टेस्टिंगला जातो. जेणेकरून माझं मॉडेल्सचं ॲक्युरसी आणि लेवल जी आहे ती चेक करण्याकरता मला ते सोपं राहील. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं, लॉजिस्टिक रिग्रेशनचं मॉडेल आपण काय केलेलं आहे, तयार केलेलं आहे आणि त्याला ट्रेनिंग करता दिलेलं आहे. ही लायब्ररी आपण आपल्या इम्पोर्टमधून घेतलेली आहे लॉजिस्टिक रिग्रेशनची, आणि ती तुम्हाला दिसती आहे की मॉडेल इज इक्वल टू लॉजिस्टिक रिग्रेशन वापरलेलं आहे. आता तुमच्या मनात प्रश्न असा येईल की हे बेसिकली वर्क कसं करतं. मी सांगितलं की याचा बेस जो आहे तो मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स ह्या प्रकारचा आहे आणि लॉजिस्टिक रिग्रेशन हा त्याचा बेस आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे फंक्शन्स वापरले जातात, वेगवेगळे मेथड्स वापरले जातात. आणि किती सोपं करून दिलं आहे बघा पायथॉनने आपल्याला, की फक्त आपल्याला काय करायचं आहे, ती लायब्ररी इम्पोर्ट करायची आणि त्याच्यामधून काय करायचं आहे, आपल्याला आपलं काम जे करायचं आहे ते साध्य करून घ्यायचं आहे. ते देखील व्यवस्थित आपण काही येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. त्यानंतर प्रिडिक्शन्स आपण करणार आहोत. ट्रेन केला आहे डेटा, त्यानंतर प्रिडिक्शन केलेलं आहे. आणि प्रत्येक मॉडेल जेव्हा तुम्ही क्रिएट करतात तर त्याचं इव्होल्युशन आणि ॲक्युरेसी लेवल्स ही प्रत्येक वेळेस चेक करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण माझा येणारा रिझल्ट हा जर मॉडेलने करेक्ट दिला तरच माझा तो उद्देश जो आहे तो साध्य होईल. नाही तर काय होईल, माझं मॉडेल जे आहे किंवा येणारा रिझल्ट आहे हा कुठंतरी डिफरन्शिएट होईल किंवा चुकीचा देऊ शकतो. म्हणून ॲक्युरेसी देखील आपण काय केलेली आहे, त्याची कॅल्क्युलेट केलेली आहे. त्यानंतर मी सांगितलं की लॉजिस्टिक रिग्रेशन हे बेसिकली क्लासिफिकेशनवर काम करतं. मग एक रिपोर्ट आपण क्लासिफिकेशनचा तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये जे काही माझे
ट्रेनिंग आणि टेस्टिंग आणि प्रिडिक्शन हे करायचं आहे हे चेक केलं. त्यानंतर इथे तुम्हाला एक कन्फ्युजन मॅट्रिक्स नावाची कन्सेप्ट दिसते बघा. आता हे येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इलोबरेट करून सांगणार आहे की कन्फ्युजन मॅट्रिक्स हा बेसिकली कशा पद्धतीने काम करतो. वेगवेगळ्या प्रकारे जेव्हा आपण काम करतो तर बरेचसे कन्फ्युजन्स हे क्रिएट होऊ शकतात. पण ते कन्फ्युजन्स कमी करणे आणि एक्झॅक्टली मला काय पाहिजे ते करण्याकरता जेव्हा मी काम करतो तेव्हा कन्फ्युजन मॅट्रिक्स मी जनरली वापरतो की माझे वेगवेगळे ऑप्शन्स मला दिसत आहेत करतायत पण हे खूप सगळे ऑप्शन्स आहेत. मग त्याच्यामधून मला व्यवस्थितरित्या काय उत्तर येऊ शकेल हे कन्फ्युजन मॅट्रिक्स काय करतं तुम्हाला कॅल्क्युलेट करून देऊ शकतं. त्यानंतर आलेला डेटा सेट्स मी मॉडेलला दिला. आता आपलं महत्त्वाचं काम जे आहे ते प्रिडिक्शन आहे की नवा डेटा मी जेव्हा मशीनला देणार आहे तर तो काय रिझल्ट मला देणार आहे हा तुम्हाला इथे दिसतो आहे. मग मी काही नवीन मार्क्स विद्यार्थ्याचे इनपुट केले आणि त्यावर काय केलं आहे माझे मी प्रिडिक्शन केलं की येणारा विद्यार्थी हा पास होईल का नापास होईल. म्हणून या पद्धतीचं काय केलं आपण ट्रान्सफॉर्मेशन केलं डेटाचं लॉजिस्टिक रिग्रेशनमध्ये. आणि हे तुमचं ते आउटपुट जे आहे शक्यतो काय करा जेव्हा तुम्ही एखादं प्रोग्राम्स करतात तर स्टेप बाय स्टेप आउटपुट प्रिंट करायचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला कळेल की माझ्या स्टेप्समध्ये येणारे जे उत्तर आहेत ते बरोबर आहेत का चूक आहे. सॉफ्टवेअरमध्ये आपण जनरली याला टेस्टिंग असं म्हणतो की ज्याच्यामध्ये काय करतो स्टेप बाय स्टेप आउटपुट्स हे आपण दाखवतो स्क्रीनवर. इथे तुम्हाला दिसतो आहे सगळ्यात पहिले माझा डेटा काय केलेला आहे प्रिंट केलेला आहे की जो डेटा सेट मी दिला तो ॲक्युरेट आहे का नाही करेक्ट आहे का नाही हा प्रिंट केला. त्यानंतर माझी मॉडेलची ॲक्युरेसी प्रिंट केली तर ती साधारणतः 50% आणि 50%च्या वर येईल म्हणजे तुमचं मॉडेल जे आहे ते परफेक्टली ट्रेन आणि टेस्ट झालेलं आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन अहवाल प्रिंट केला. याच्यामध्ये मी सांगितलं की प्रिसिजन रिकॉल F1 स्कोअर हे काय होतं कॅल्क्युलेट होतं आणि याच्यामध्ये आपल्याला ठरवू शकतो आपण की किती पद्धतीनं मॉडेल्स हे परफेक्शन आपल्याला दिलेलं आहे. म्हणून याच्यामध्ये क्लासिफिकेशन रिपोर्ट देखील आपण काय केलं प्रिंट केला. आणि इथे तुम्हाला तो आउटपुट दिसतो आहे की 1 आणि 0. 1 म्हणजे आपला विद्यार्थी पास आहे आणि 0 मध्ये विद्यार्थी आपला नापास आहे. मग ते क्लासिफिकेशन करून आपण त्याचं प्रिडिक्शन केलं. मग नवीन विद्यार्थी जे मार्क्स मी दिलेले आहेत 65 आणि 70 हा कोणत्या क्लासिफिकेशनमध्ये जाईल तो जनरली 1 मध्ये जाईल कारण माझं मॉडेल त्याप्रमाणे काय केलेलं आहे मी तयार केलेलं आहे. म्हणजे येणारा विद्यार्थी काय तो पास होईल. म्हणजे ह्यावरून आपण काय शिकलो की येणारा डेटा त्याला क्लासिफिकेशन करून मला प्रिडिक्शन करता आलं की माझा जो रिझल्ट आहे तो काय आहे. म्हणजे लॉजिस्टिक रिग्रेशन हा बेसिकली क्लासिफिकेशनवरच काम करतो ज्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं कॅटेगरीज वाईज बायनरी क्लासिफिकेशन करून रिझल्ट्स दाखवता येतो. लक्षात घ्या वेगवेगळे प्रकारचे प्रॉब्लेम स्टेटमेंट तुमच्याकडे येतील त्यावर आधारित तुम्हाला काय करावं लागेल तुमचं मॉडेल आणि अल्गोरिथम्स हे वापरावं लागतील आणि मगच तुम्हाला त्याच्यावर एक मॉडेल क्रिएट करून त्याचा रिझल्ट्स काय करावं लागेल प्रिडिक्ट करावं लागेल. तर मला वाटतं हे तुम्हाला लॉजिस्टिक रिग्रेशनची कन्सेप्ट जी आहे ती लक्षात आली असेल. नक्कीच मला वाटतं याचा तुम्हाला फायदा होईल आणि थोडंसं तुम्ही पायथॉनचे प्रोग्राम्स बघायला सुरुवात करा आणि ह्या पद्धतीचे जे कन्सेप्ट्स मी दिलेले आहेत त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा जेणे काय होईल तुम्हाला त्या लक्षात राहतील की कशा पद्धतीने मी काम केलेलं आहे कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यावर प्रिडिक्शन्स केलेले आहेत. तर मला वाटतं हे तुमच्या सहज आणि सोप्या पद्धतीने लक्षात आलं असेल तर ॲज युजल तुम्ही सबस्क्राईब करा कारण येणारे काही व्हिडिओज ह्याच माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. एक लक्षात घ्या की मी जे काही तुम्हाला हे व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा प्रयत्न करतो आहे त्या कन्सेप्ट्स आहेत संकल्पना आहेत जेणेकरून मला समजेल आणि मी त्याच्यावर काम करू शकेल. तर चला बघूया प्रयत्न करूयात समजून घेण्याचा. आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.